जय शिवराय मित्रांनो, पीएम किसान योजना अर्थातच वर्षाला 6,000 रुपये देणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किसान योजना। आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व जे काही पात्र शेतकरी आहेत किंवा अपात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। आणि या योजनेमध्ये मोठा बदल केला आहे। तर तो बदल नेमका कोणता, त्याच्यानंतर या योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार आहे, त्याच्यानंतर फार्मर युनिक कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट प्रमाणपत्र हे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्यासाठी कंपल्सरी केलं जाणार आहे का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तर मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किसान योजना म्हणजे वर्षाला 6,000 रुपये या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दिले जातात। याची एकूण शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेलं तर 96 लाख एवढे शेतकरी याचा लाभ घेत असतात। तर मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे कोणता, तर तुमच्या घरामध्ये 2 व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असेल तर ते लाभ या ठिकाणी तो एक व्यक्ती या ठिकाणी अपात्र केला जाणार। आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचे असे प्रश्न येते की माझ्या घरामध्ये 3 व्यक्तीच्या नावाने जमीन आहे, तर तिन्ही व्यक्तीपैकी एकच व्यक्ती पात्र होणार आहे आणि दोन्ही अपात्र केले जाणार का। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असेल एका कुटुंबामध्ये जर 3 ते 4 व्यक्ती लाभ घेत असतील तर त्या संपूर्ण व्यक्तीला हे तुमचं जे काय राशन कार्ड असेल तर त्या राशन कार्डच्या सहाय्याने अपात्र केले जाणार आहे। जर तुमचं राशन कार्ड जर अलग अलग असेल म्हणजे राशन कार्ड तुम्ही जर फोडून घेतले असेल तर ते सर्व लाभार्थी याच्यामध्ये पात्र केले जाणार आहेत। जर तुमच्या घरामध्ये जर तुमचे आई वडील आणि 2 भाऊ जर याचा लाभ घेत असतील तर सर्वांचं जर राशन कार्ड अलग असेल तर सर्वच याच्यामध्ये पात्र केले जाणार आहेत। आणि जर सर्वांचं राशन कार्ड एक असेल तर त्या राशन कार्डानुसार सर्व जे काय लाभार्थी येतं तर एकच लाभार्थीच्या याच्यामध्ये पात्र केले जाणार आहे। तर या योजनेमध्ये आता शेतकरी विशिष्ट प्रमाणपत्र हे कंपल्सरी केले जाणार आहे का, तर मित्रांनो आता येणारा 19 हप्ता तर या हप्त्यासाठी हे विशिष्ट प्रमाणपत्र कंपल्सरी केलं जाणार नाही, कारण की याच्यामध्ये हे कार्ड बनवण्यासाठी एक मोठी प्रोसेस असणार आहे। आणि एवढ्या लवकर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कार्ड बनणं या ठिकाणी शक्य नाही, कारण याची प्रोसेस जर पाहायला गेलं तर 1 वर्ष 2 वर्ष तर अशा कालावधीमध्ये हे फार्मर आय डी तुम्हाला काढून घ्यावं लागतं। तर मित्रांनो, आता हे फार्मर युनिक कार्ड कशामुळे काढायचं, तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल विशिष्ट म्हणजे जे काही शेतकरी येतं तर ज्या शेतकऱ्यांच्या नावानं जमीनसुद्धा नाही तर हे सर्व शेतकरी याच्यामध्ये लाभ घेत असतात। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपली शेती विकली आहे तरी पण त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत असतो, परंतु आता हे युनिक कार्ड काढल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या नावानं ती 7/12 लागणार आहे। आणि जे काही पात्र झालेले शेतकरी तर चुकीच्या पद्धतीनं ज्यांच्या नावावर जमीन नाही तर ते शेतकरी याच्यामध्ये ऑटोमॅटिक अपात्र केले जाणार आहेत। त्याच्यामुळं हे फार्मर युनिक कार्ड काढणं सर्व शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे। हा 19 हप्ता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु जो काही येणारा 20वा हप्ता असेल तर तो 20वा हप्ता ह्या कार्डाच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। आणि त्याच्यापूर्वी तुम्ही तुमचं जे काय फार्मर युनिक कार्ड आहे तर ते कार्ड काढून घ्या। हे कार्ड काढण्यासाठी सध्या प्रोसेस चालू झाली नाही, ही प्रोसेस फक्त तुम्हाला तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करू शकता, परंतु काही दिवसामध्ये हे जे काय CSC सेंटर येतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड काढू शकता। तर मित्रांनो, याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी अपात्र झालेले आहेत किंवा कोणते शेतकरी पात्र आहेत याच्यामध्ये आपण पाहिलेच असेल वारंवार ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेलं नाही तर असे सर्व शेतकरी याच्या अंतर्गत अपात्र झालेले आहेत। ज्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग नाही म्हणजे आधार लिंक नाही हे सुद्धा शेतकरी याच्या अंतर्गत अपात्र गेलेले आहेत। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँड सीडिंग, याच्यामुळे सुद्धा ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस या ठिकाणी नो असणार आहे तर हे सुद्धा सर्व शेतकरी याच्यामध्ये अपात्र केले जाणार आहेत। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून एक विविध जे काही प्रकारची मोहीम आहे ती राबवली जात आहे। आणि जे काही अपात्र झालेले शेतकरी आहेत ह्या सर्व शेतकऱ्यांना पात्र करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता प्रक्रिया चालू करण्यात आली आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा येणारा हप्ता कधी मिळणार आहे। आता हा येणारा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये मिळू शकतो, अशा प्रकारचा एक अंदाज वर्तवला जात आहे। त्याच्यामुळं याची जी काही फिक्स तारीख आहे तारीख अजून जाहीर झाली नाही। ज्यावेळी याची तारीख जाहीर होईल तर तुम्हाला या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पीएम किसान योजना या योजनेविषयी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले। तुम्हाला जर याच्याविषयी काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।